समुद्र नदी नव्हे पैगा, पाषाण मनोनये लिंगा. अनेक नद्यांचं एकत्रीकरण म्हणजे समुद्र झाला, पण समुद्राला नदी म्हणायचं नाही. आपल्याच गावातला खाणीतला दगड काढला बेलदाराने, टापरला कारागिराने, घडवला त्याची पिंडन, त्याची स्थापना केली ब्राह्मण मंडळीच्या मंत्रघोषामध्ये. आता कोणीच असं म्हणत नाही की दगडा आमच्याच गावाच्या खाणीतून काढला, आमचा उद्धार कर. मग आता हर हर महादेव, का त्यानं टाकीचे घाव सहन केलेले आहे. पाटील, जो पत्थर चोट खाके फूट गया वो कंकर बन गया, और जो पत्थर चोट सह गया वो संकर बन गया. आता हर हर महादेव, आता त्याला दगड म्हणायचं नाही. संत नव्हती जगा, तुम्ही काळजी करू नका, मी शुद्धीवर आहे. संत नव्हती जगा माणसाच्या सारिके, आपल्यासारखे दिसत असले तरी. केंदूरचे कानो पाठक, त्यांची कीर्ती ऐकून काशीचे पंडित आले. पायी तेव्हाचा प्रवास. आल्यानंतर कानो पाठक आपल्या दारापुढे, दोन लेकरं पुढं बसले, एक मांडीवर एक पाठीवर चढतं. आणि योगायोग त्यांनाच विचारलं, हे गाव केंदूर का? हा. आपण कुठले? काशी. इथल्या एका संताचं नाव काशीला पोहोचलं, त्याचं नाव कानो पाठक आहे. मी पायी आलो काशीहून, त्याचं दर्शन घ्यायचं आहे, तेव्हा त्याच्या घराचा पत्ता सांगाल. उभे झाले. कानो पाठक मलाच म्हणतात, तुला? मला वाटलं काशीपर्यंत नाव पोहोचलं तर वाटलं होतं सकाळी शास्त्राचं अध्ययन करत बसला असेल, लेकरं खेळवत बसला, कसा साधू? असं लेकरं असल्यामुळे साधू नाही ना महाराज. मग सगळे लेकरं विहिरीत टाकतो ना, मग झालो का साधू? पाहता काय टाकली विहिरीत, पाहता काय माझ्याकडे, आता झालो का साधू? अरे आता स्वतःच्या लेकराला मारण्याची हैगई केली नाही, तू दुसऱ्याच्या लेकराच्या नरड्यावर पाय ठेवायला हैगई करशील का? कशा साधू? ठीक आहे महाराज, नसू दे साधू, पण माझ्या नावावर आला काशीवरून, 2 घास जेवण करा तुझ्या घरचं. आता लेकरं मारले, सुतकातलं खातो का मी, काशीचा पंडित? असं लेकरं मेल्यामुळे सुतक पडलं नाही का महाराज? आणि त्याच्यामुळे तुम्हाला उपवासी जावं लागतं. जिवंत काढले तर जेवाल का? आता अरे चला रे, हा काशीचा पंडित उपवासी चालला, चला बाहेर. बापानं अंगणात उभं राहून हाक मारावी तशी घरातून लेकरं बाहेर येतात, तसे विहिरीतनं जिवंत बाहेर आले. दृष्टांत संपला माझा. लेकरं विहिरीत टाकण्या इतकी प्रपंचाबद्दलची अनासक्ती आहे, आणि ती परत जिवंत काढण्या एवढी दैवी शक्ती आहे. म्हणून आपल्यासारखे दिसत असले तरी संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. व्यवहार करत असले तरी त्यांना सामान्य माणूस समजायचं नाही. म्हणून संताचं लक्षण सांगण्याकरता हा अभंग आहे. अगदी थोडक्यात करू आता आपण, बरं जमतंय. नामदेवरायाचं भांडण पांडुरंगासोबत. संताची संगती करावी लागते, नामा गुरु करावा लागतो. कशासाठी? माझी ओळख होण्यासाठी. शाबास, माझ्या मुलाच्या बारशाला येता, आमच्याकडून जेवण घेता. माझी आई आंघोळ घालती दिवाळीला, सण दिवाळीचा आला, नामा रावळ्याशी गेला, देवाचा लावे घरासीन, पदर माथाचा काढिला, बाळ नंदाचा पुसला. मला सांगता ओळख? कुठेही ओळखेल,
पायावर उद्या परीक्षा चालेल. ठरलं मग माधव महाराज. नामदेवराय आंघोळीला आले. गारठ्याचे दिवस. चंद्रभागेच्या पाण्यामध्ये बसले. तांब्या धोत्र बाजूला ठेवलं. देवानं परीक्षा घ्यायची ठरवली पाटील. देव घिसाडी झाले. चांगले 15 फूट उंचीचे, दात बाहेर आलेले. आईसाहेबाला प्रतिसाद द्यावा लागला. रुक्मिणी आईसाहेब घिसाडीन झाल्या, त्याही 12 फूट उंचीच्या. आणि गरुडाला गाढव केलं, त्यांना शोभेल असं गाढव. आणि ते सगळे डोळ्यापुढे यादी आणा. त्या गाढवावर शेळी शेळीचं कोकरू, कुत्री कुत्रीची पिलं, येड्या बाबीचं सरपण, लोखंडी चूल, स्वयंपाकाची भांडी. नामदेवरायाची आंघोळ चालली होती. नामदेवानं पाहिलं. म्हणले काय माणसं निर्माण केली. थांबावं तर पकडतील. एवढं गारठं होतं, पण पाण्यात बसलेल्या नामदेवाला घाम फुटला पाटील. देवानं नाटक सुरू केला. हंडी पकाव, त्यांच्या भाषेत चालू आहे. मग लोखंडी चूल, त्याच्यावर हांडा. आईसाहेब म्हणल्या हंडी तो पक गई मारो, हंडी में क्या डालो, मुर्गी या काट के डाल दो. नामदेवाची आंघोळ थांबली. कचा कचा कोंबड्या कापल्या नवनाथ बाबा, टाकल्या हंडी. मुर्गी या काट के डाल दी, मारा हंडी नहीं भरती. मुर्गी या काट के डाल दी, हंडी नहीं भरती तो कुत्ती या काट के डाल दो. महाराज हंडी नहीं भरती, बकरी या काट के डाल दो. नामदेव राय म्हणले माझ्यानं भरते का रे? बकरी या काट के डाल दी, हंडी नहीं भरती. गदा काट के डाल दो. ते गरुड होतं. काय म्हणलं देवा तुम्ही ते सामान घेऊन चला म्हणे वाळवंटात. कापाला आणलं का? आता कापला तरी पुन्हा जिता करील, त्या बोवासाठी चाललंय. महाराज गधा काट के डाल दिया लेकिन हंडी नहीं भरती. नहीं भरती वो छोकरा नहारा, उसको काट के डाल दो म्हटल्यावर नामदेव राय तांब्यान धोत्र टाकून पळाले. देवाला माहिती होतं किती माझा नामा घाबरला तरी घरी जाणार नाही, देवळात जाईल. आणि मी नाही दिसलो तर नामदेवराय यायच्या आधी करकटावरी हे बोलिया, करकटावरी हे बोलिया, करकटावरी हे बोलिया, करकटावरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, करकटावरी ठेवोनिया. तुळशीहार गळा काच पीतांबर, तुळशीहार गळा काच पीतांबर. करकटावरी ठेवोनिया, तुळशीहार गळा काच पीतांबर, तुळशीहार गळा काच पीतांबर. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या. अरे का रे नामा घाबरला? काय माणसं निर्माण केली देवा. 15 फूट उंचीचा बाबा, दात बाहेर आले. ती बया 12.5 फूट उंचीची. आणि ते गाढव केवढं. काय झालं? अहो त्या कुत्र्या कापल्या, दयामाया नाही त्यांना. बकऱ्या कापल्या, कोंबड्या कापल्या, अख्खं गाढव कापला, हांडा भरेना. मग रे माझ्यानं भरणार होते, तसाच पळत आलो. अरे मी होतो तो. काल ठरलं होतं परीक्षा घ्यायची. तुम्ही राज सकुमार मदनाचा पुतळा रवी शशीकडा लोपलिया, पांडुरंग कांती दिवे तिथं झळकती, रत्नकिळे फाकती प्रभा, आणि तिथं दात बाहेर आले. अरे मीच होतो. अजिबात शक्य नाही देवा. बरं ठीक आहे, वाद घालू नको. तुझं काही विसरलं का चंद्रबागेत? मग धोत्रण तांब्या मी आणला. हे धोत्र बघ, हिरव्या काठाचं धोत्र माझंच आहे देवा. तांब्यावरचं नाव वाच, नामदेव वल्द दामा सेठ शिंपी, श्रीक्षित पंढरपूर जिल्हा सोलापूर. तांब्याही माझाच. नापास झाला. मग माझी ओळख होण्यासाठी तुला गुरु करावा लागेल. कुठं जाऊ? आवड्या नागनाथाला पाठवलं. शरण तयासी जाई वेगी, शरण तयासी जाई वेगी, शरण तयासी जाई वेगी. देव म्हणे नाम्या विसोबा
कार्यक्रम त्याला 30 प्रमाणं लागतात. नुसतं सुंदर ते ध्यान नाही चालत. देव म्हणे नाम्या विसोबा खेचरासी शरण तयासी जाई वेगी. आणि मग नामदेवराय औंड्या नागनाथाला आले. विसोबा खेचर स्वामी पिंडीवर जोड्यासह पाय बरं का पाटील आणि पौडले होते. नामदेवचा चेहरा उतरला. कुठला रे बाबा? पंढरपूर. इकडे कशाला आला? तुला गुरु करायला आलो. बरं मग नाराज का झाला? काय आमच्या देवालाही कळत नाही. त्याला देव कळत नाही, त्याला गुरु कसा करायचा? म्हणजे जोड्यासह पाय पिंडीवर. म्हातारा झालो रे नाम्या. पाय उचलत नाही. उचलत नाही तर तिथं ठेवता कसे आले? आता वाद घालू नको. 9 वाजले. ठेव बाजूला. बाजूला पाय ठेवले तिथं पिंड. तिथून उचलले तिथं पिंड. तिथून उचलले. भोवताल पाय फिरवले पाटील प्रत्येक ठिकाणी पिंड. आणि मग विसोबा खेचर हसले. नामा कळलं का? देवाविन ठावरिता कोठे आहे. देवाविन ठावरिता कोठे आहे. देवाविन ठावरिता कोठे आहे. देवाविन ठावरिता कोठे आहे. विचारुणी पाहे तुझी नाम्या. विचारुणी पाहे तुझी नाम्या. विचारुणी पाहे तुझी नाम्या. देवाविन ठावरिता कोठे आहे. विचारुणी पाहे तुझी नाम्या. आणि मग हा गुरु उपदेश घेऊन नामदेवराय पंढरपूरला आले बरं का नवनाथ बाबा. एक दिवस चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेवाने स्वयंपाक सुरू केला. चपात्या तयार झाल्या होत्या. पुन्हा परीक्षा घ्यायची ठरवली देवानं. कुत्र्याच्या रूपात देवाला. चपात्याची चळतच उचलली. कुत्र्याच्या रूपातला देव चालला पळत. नामा स्वयंपाक करीत बैसला. केशव स्वान रूपी आला. पण हा बाबा बोलतो याला आधार पाहिजे का नाही? काही माना हलव्याचा नुसता. नामा स्वयंपाक करीत बैसला. केशव स्वान रूपी आला. रोट्या घेऊन पळाला. सर्वाभूते विठ्ठल. मग नामदेवरायाने तुपाची वाटी घेतली. नामा घेऊन तुपाची वाटी. नामा लागे स्वाना पाठी. तुप घे गाजा गाजेटी. कोरड्या रोट्या का खाती. घेऊन तुपाची वाटी. नामा लागे स्वाना पाठी. तुप घे गाजा गाजेटी. कोरड्या रोट्या का खाती. त्याला माहित नाही हे कोण्या गाथ्यात आहे आणि कोणाचा आहे. संगतीचा परिणाम. खरं सांग कोणाचा अभंग आहे? काय घेणं आहे म्हणा. नामा घेऊन तुपाची वाटी. नामा लागे स्वाना पाठी. तूप घेगा जग जेठी. कोरड्या रोट्या का खासी. देवा कोरड्या चपात्या खाऊ नका, पोटात दुखल. तूप लावा. विष्णू महाराज आमच्या चपात्या जर चाटेसर कुत्र्यानं नेल्या तर खरं सांगा तुपाची वाटी घेऊन लागेल का पाटील? का दगड? हान 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 हान. आणि मग कुत्र्याच्या रूपातले देव म्हणले नाम्या अरे घिसाडी होऊन आलो तर धोत्रण तांब्यात टाकून पळाला. आज कुत्र्याच्या रूपात आलो तर तुपाची वाटी घेऊन माग लागला. तव स्वान हासूनी बोलले. नाम्या तुझं कैचे रे कळले. येरू म्हणे खेचे रे उपदेशिले. सर्वाभूती विठ्ठल. सर्वभूती माये एक वासुदेव. सर्वभूती माये एक वासुदेव. सोबत वागा पकड. सर्वभूती माये एक वासुदेव. सर्वभूती माये एक वासुदेव. सर्वभूती माये एक वासुदेव. सर्वभूती
पाहे एक वासुदेव, जे जे भेटे भूत ते ते माणिजे भगवंत. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. पुढे शब्द आहे, पुसुण्या ठाव अहंतेचा, आणि ज्याने अहंतेचा ठाव पुसला आहे. त्याचं कारण आहे, त्यांना माहीत आहे हे सगळे त्याच्यामुळे. नाहीतर प्रेताला डोळे आहे, प्रेताला कान आहे, प्रेताला तोंड आहे, नाक आहे, सर्व इंद्रिये प्रेताला आहे. आणि प्रेताच्या भोवताल नात्या गोत्याचेच माणसं रडत बसलेले आहे. काय रडारड चालते विष्णू भाऊ. तुम्हाला समाजाचं खरं प्रेम पाहायचं असेल, मरून पहा राव. अरे जन्मात जे तुम्हाला कोणी चांगलं म्हटलं नसेल ते त्या दिवशी डेड बॉडी, प्रेतयात्रा, आणि मग पहा माणूस होता राव. झालं गावचा सूर्यास्त झाला, त्याचं आपलं पटलं नाही, जन्मभर नाही पटलं. कारण त्याला खरं चालत नव्हतं, याला खोटं जमत नव्हतं. जाऊ द्या. त्या दिवशी भोवताल पत्नी, आई, भाऊ, बहीण एकाचा आग्रह असतो. एक शब्द तरी बोला ना डेड बॉडीला. शपथ जन्मभर बोललं तेव्हा कोणी ऐकत नव्हतं. माझं खोटं असेल तर तुम्ही मरून पहा. एवढं तरी ऐका ना. म्हातारी तर जास्तच जवळ. एकदा तरी बघा ना. तुमचं काय नाटक लावला. मी बघत होतो, जर्सीच्या गोठ्यात नेऊन टाकला. 6 महिने तू बघत नव्हता. एकदा बघा, एक शब्द ऐका, आणि चमचाभर तरी दूध घ्या ना. लिटरच्या लिटर घेत होतं, कोणी देत नव्हतं पाटील. आता चमचाभर कोणाला? डेड बॉडीला. लक्षात घ्या, या बोधावर साधू संत आहे. डोळ्याने बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाखतो, मधुरही वाच्या आम्ही बोलतो, हाताने बहुसाल काम करतो, विश्रांती घ्यावया घेतो, झोप सुके फिरून उठतो, ही ईश्वराची दया. हे लक्षात घ्या. माणसं रोज झोपी जातात हे नवल नाही, सकाळी जागे होतात हे नवल आहे. का? जाग करणारा परमेश्वर आहे. फिरून उठतो ही ईश्वराची दया. या बोधावर साधू संत आहे. झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. या बोधावर असल्यामुळे राहिली अहंता मग कोठे, राहिल्या अंता मग कोठे, राहिल्या अंता मग कोठे. वृक्षाचे पान हालजाती सात, राहिली अंता मग कोठे, राहिली अंता मग कोठे, राहिली अंता मग कोठे. भागवा भागवी नाही. एक नंबरचा प्रसिद्ध गायक न एक नंबरचे मृदंगाचार्य. तरी पण 10ला संपवतोच. विठ्ठल वृक्षाची पाने. काय बोलायचं होतं का? झाडाचं पान सुद्धा परमेश्वराच्या सत्तेशिवाय हालत नाही. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता. या बोधावर साधू संत असल्यामुळे राहिली अहंता मग कोठे. म्हणून 2 शब्द आले पहिल्या चरणात. सर्वाभूती एक वासुदेव पाहे, आणि ज्यानं अहंतेचा ठाव पुसला आहे
त्याला म्हणतात साधू, त्यालाच म्हणतात संत. तोची संत साधू ओळखावानी का, 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 तोची संत साधू ओळखावानी का. येरते आई का मायाबद्ध, येरते आई का मायाबद्ध, येरते आई का मायाबद्ध, तोची संत साधू ओळखावानी का, तोची संत साधू ओळखावानी हिरत मायाबद्ध, हिरत मायाबद्ध, हिरत मायाबद्ध, तोची संत साधू ओळखावानी का, तोची संत साधू ओळखावानी का. तोचे संत साधू बरं का देवकर, वळखावा निका. इथे दोन शब्द आहेत, साधू आणि संत. साधू संत समानार्थी शब्द असले तरी बारकावा एक असा आहे, साधूची व्याख्या वेगळी केली, संताची वेगळी. संत कोणाला म्हणतात? तेची संत, तेची संत ज्याचा हेत विठ्ठल आहे. आणि साधू कोणाला म्हणतात? साधू म्हणावे तयासी, दया क्षमा ज्याची दासी. दया क्षमा ज्याची दासी तो साधू. दया करणे पुत्रासी, दासानी दासी, तोचे साधू ओळखावा देव तेथेची दानावा. जे कारंजले गांजले त्याचे मनी जो आपुले. देवकर, तोची साधू ओळखावा. दया करणे जे पुत्रासी, तेची दासा आणि दासी. साधू म्हणावे तयासी, दया क्षमा ज्याची दासी. अशा दोन व्याख्या आणि या अभंगात दोन्ही आलेल्या आहे. एवढी वेळ आपल्याकडे नाही, पण ज्याचा हेत विठ्ठले, नामा म्हणे नाम गोविंदाचे, वाचन विसंबेना त्याचे क्षणमात्र. ही संताची. काम क्रोध दोघे घातले बाहेरी, आणि शांती क्षमा घरी राबवित, दया क्षमा ज्याची दासी. ही व्याख्या साधूची. विठ्ठल आता जास्त नाही, आता जास्त नाही बरं का. तोची साधू म्हणून इथे दुसरं चरण सांगताना, सर्वाभूती पहा एक वासुदेव पुसुण्या ठाव हंतेचा, तोची संत साधू ओळखावा निका. आणि त्याच्या व्यतिरिक्त बाकीच्या येरते आईका मायाबद्ध. पूर्वीचा काळ असा होता पाटील, जर कोणी मरण पावलं तर गावातून एक प्रेत यात्रा मुख्य रस्त्यानं पूर्वी. आणि जर अट्टल गुन्हेगार सापडला तर पोलीस त्यालाही गावातून एक चक्कर मुख्य रस्त्यानं. उद्देश होता, कोणी मरण पावलं मुख्य रस्त्यानं प्रेत यात्रा निघाली तर म्हातारी म्हातारी माणसं दबक्या आवाजात चर्चा करायची. कोण आहे पाटील, कोण आहे? तुम्हाला माहीत नाही? नाही ना, ते अमुक अमुक मेलं, सकाळी तंबाखू खाऊन गेलं, तेच मेलं. ते तर माझ्यापेक्षा 10 वर्षानं लहान होतं. तू डोकं चालव आता. 10 वर्षानं लहान मेलं म्हणजे तुझा नंबर आहेच. असा परिणाम बाकीच्यावर व्हायचा म्हणून प्रेत यात्रा गावातून. तसा अट्टल गुन्हेगार जर सापडला
पोलीस त्याला गावातून मिरवायचे. अरे एक दिवस आपली अशीच निघन मिरवणूक, बाकीच्यावर परिणाम व्हावा हा त्याचा उद्देश. 10 पोलीस पुढं 10 पोलीस मागं, मध्ये गुन्हेगार, मुख्य रस्त्याने चाललेलं बरं का नवनाथ बाबा. 5 वर्षाचा पिंट्यान त्याची मम्मी दारापुढे. ती लवाजमा पाहला आणि पिंट्यानं सहज विचारलं, मम्मी 26 जानेवारी नाही, 15 ऑगस्ट नाही, हे मिरवणूक कशाची आहे? मिरवणूक नाही बाळा, ते मध्ये चाललं का नाही ते गुन्हेगार आणि मागं पुढं चालले ते पोलीस. गुन्हा केल्यावर असं होत असते. झालं. त्या 5 वर्षाच्या पिंट्यानं 1 महिना व्याख्या पाठ केली. ज्याच्या मागं पुढं पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार, शाळेत जाताना मागं पुढं पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार, जेवताना मागं पुढं पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार, टी व्ही पाहताना मागं पुढं पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार. 1 महिना चाटेसर व्याख्या पाठ केली. आणि 1 महिन्याने त्याच गावात मंत्री महोदय आले. पुढचं कळलं वाटते तुम्हाला. आता 25 पोलीस पुढं 25 मागण मध्ये मंत्री, आणि त्याच्या दारापुढूनच असल्यामुळे हे तिथंच होतं. फक्त मम्मी घरात होती. आणि यानं मम्मीला, मम्मी लवकर बाहेर ये. 5 वर्षाचा. काय रे? मोठा गुन्हेगार. त्यानं डोकं चालवलं. त्या दिवशी तर 10-10च पोलीस होते. आणि आई म्हणली होती मागं पुढं पोलीस मध्ये चालतंय ते गुन्हेगार. आज तर 25-25 आहे. मम्मी बाहेर आली. मंत्री बघितल्यावर घाबरून गेली बिचारी. तोंडच दाबलं लेकराचं. तो लवाजमा जाऊ दिला. घाबरलेली आई तोंडावून हात काढला. का तोंड दाबला आई? काय म्हणला तू? मी म्हणलं मोठा गुन्हेगार आला, लवकर बाहेर आहे. मोठा गुन्हेगार नाही. तूच म्हणली ना मागं पुढं पोलीस मध्ये चालतं ते गुन्हेगार. त्या दिवशी 10-10च होते, आता 25-25. मला वाटलं मोठा. नाही, दिसायला सारखा आहे बेटा, असायला फरक आहे. त्या दिवशी मागं पुढंच पोलीस होते, आजही मागं पुढं पोलीस आहे. त्या दिवशी गुन्हेगार मध्ये चालत होता, आज मंत्री मध्येच चालतात. सारखंच आहे. पण त्या दिवशीचं मधलं पोलिसांच्या ताब्यात होतं, आजचे पोलीस मधल्याच्या ताब्यात आहे. तसं तुम्ही आम्ही सगळे मायेच्या ताब्यात आहोत आणि माया साधूच्या ताब्यात आहे. ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया, ज्ञानदेव म्हणता माया. गेली समोर विनया, गेली समोर विनया, गेली समोर विलया, गेली समोर विलया, गेली समोर विलया, गेली समोर विलया. ज्ञानदेव म्हणता माया, गेली समूळ विलया. आपण सगळे मायेच्या ताब्यात आणि माया साधूच्या ताब्यात. तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, तुका म्हणे माया. दासी लागे पाया, होय दासी लागे पाया, होय दाती लागे पाया, होय दाती लागे पाया, होय दाती लागे पाया. माया, होय दाती लागे पाया. जय हो. होय दाती लागे पाया.
माया ज्याच्या ताब्यात आहे तोची संत साधू ओळखावा निका. आणि जे मायेच्या ताब्यात आहे येर ते ऐका मायाबद्ध. इथपर्यंत आलो आपण. मी काही कसर ठेवत नाही पुढेही जात नाही. पण गायनाचार्य मंडळी आहे मधली चाल घेऊ आपण. भागाभागी नको. कीर्तन रोजच आहे. एकदा सर्वांनी हात वर करा. एवढं घ्या. ते एवढे हात घ्या फक्त शूटिंगवाले. सण येऊ द्या पेपरला. संत वामन भाऊ महाराजांच्या जन्मगावी सुवर्ण महोत्सवामध्ये भजन करणारा जनसागर. एका तालात विठोबा रखुमाई हे गोपाल कुमार गोपाल कुमार विठोबा रखुमाई जय गोपाल कुमार हात वर थोडा कुमारी रखुमाई गोपाल कुमार विठोबा रखुमाई जय गोपाल कुमार विठोबा रखुमाई. गोपाल कुमार महाराज लोक महाराज हे जय गोपाल कुमार कुंडली गवरदार हरी विठ्ठल भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय नारायण महाराज की जय भगवान बाबा की संत वामन भाऊ महाराज महाराज की जय. ठोका, ठोका, ठोका रे कुमार. ठोका, ठोका, ठोका. संगीत विशारद संजय महाराज देवकर आणि भाऊसाहेब महाराज इंगोले. बोला देवकर. हॅलो. लय कंजूस करतात. सर्वभूती पाहे एक वासुदेव. सर्वभूती पाहे एक वासुदेव. सर्वभूती पाहे एक वासुदेव. सर्वभूती पाहे एक वासुदेव. पुसोनिया ठाव आहतेचा. पुसोनिया ठाव आहतेचा. तोची संत साधू ओळख. कीर्तन संपलेलं नाहीये, कोणीही उठू नका. तोची आताचे संत कीर्तन अर्ध झालंय. साधू कोणीही उठू नका, कीर्तन संपलेलं नाहीये. पुसोनिया ठाव आहंतेचा. 9 वाजता तोची संत साधू ओळखावा निका. तोची संत साधू ओळखावा निका. येरते ऐका मायाबद्ध. 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 येरते ऐका माया मायाबद्ध. हेरते ऐका मायाबद्ध. हेरते ऐका माया. हेरते ऐका मायाबद्ध. माया येरते ऐका मायाबद्ध. येरते ऐका मायाबद्ध.
त्याचा तोची संत साधू ओळखावा निका त्याच्या व्यतिरिक्त येरते ऐका मायाबद्ध. एवढंच नाही, एकंदर संपत्तीच्या मागे 15 धोके आहे बरं का चाटे सर. स्थेयम, हिंसा, अनृतम, दंभ, काम, क्रोध, स्मयो, मदः, भेद, वैर, अविश्वास, काय पुढं व्यसन आणि मध्ये 3 आहे, स्त्री, दूत आणि मद्यपान. आता जमलं 12 आणि 3 15 होते तर होय म्हणा ना. स्थेयम, हिंसा, अनुतम, दंभ, काम, क्रोध, स्मयो, मदः, भेदो, वैर, विश्वास, संस्पर्धा, व्यसनानीच. जमलं ना. विठ्ठल विठ्ठल. प्रथम अनर्थ अर्थासी चोरी वसे अर्थापासी. अर्थ नाही गा ज्यापासी चोरापासून त्यासी भय नाही. पहिला अनर्थ चोरी बरं का. नवनाथ बाबा, चोरी कोणाची होते? ज्याच्यापाशी काही नाही. चाटे सर, ज्याच्यापाशी काही नाही त्याला चोरटे घाबरतात. आम्ही सदैव सुडके, आम्ही सदैव चुडके, जवळ येता चोर धाके, जवळ येता चोर धाके. बेसन आ जाओ पुढती भिके, जाओ पुढती भिके, सोडू नका. कुत्रे घर राखीची, कुत्री घर राखीची, आम्ही संदेव सुडके, त्यालाच माहिती आहे काय म्हटलं ते. नांदणूक ऐसी सांगा हे द्रौपद आहे, काय ठोकून नाही चालत. विठ्ठल विठ्ठल. सर्वसामान्य माणसं ज्या धनासाठी चाटेसर प्राणाची आहुती देतात. सकाळी नांगर घेऊन आला मोठा भाऊ, नांगरट चालू झाली. नांगरट करता करता पाटील नांगर का अडला म्हणून खोदलं. तिथं सोन्याचा हांडा, सोन्याच्या मोहराने भरलेला तांब्याचा हांडा, जवळजवळ 25 किलो. आता नांगर करते का ते पुढं? दिले बैल मला थाकून पाहता काय माझ्याकडे. 25 किलो वजनाचे सोन्याच्या मोहरानं भरलेला हांडा. न्याहारी घेऊन धाकटा भाऊ आला. दादा न्याहारी आणली. त्याला वाटलं हे मागणं जन्माला आलं ना, आता अर्ध्या हांड्याचा वाटेकरी होतं. इकडे आण न्याहारी. तो खड्डा आधीच तयार होता. फाळ काढला आणि टाकला डोक्यात, मारला जाग्यावर. वेळ कमी असल्यामुळे लगेच मारला. दुपारी आई आली दुपारचं जेवण घेऊन. अरे तू दिसतो रे, धाकटा कुठे आहे? म्हटलं हा पुरावा नष्ट केला. इकडे आहे. बोलवलं ना, आई मारली. त्याच खड्ड्यात दोघं पुरले मायलेक. आता दिवसा कसा न्यायचा? रात्रीचे 2 वाजू दिले नवनाथ बाबा. उचलला हांडा. 3 वाजता गावाकडे निघाला पहाटे. तिकडनं 6 चोर चोरीनं मिळाल्यानं वैतागून येत होते. हे नीट ऐका. दारच मारला. काय मजूर होता कामाला, ते पाणी पाजायला मजुराला भांडण. 3 वाजेपर्यंत काम करता. ठेव खाली. बॅटरी मारली सोन्याच्या मोहरा. लेखा आता जन्मभर चोरी करायची गरज नाही, पहिलं उडवा त्याला. हांडेवाला मारलं. 3 गेले. म्हणलं आता जन्मभर चोरी करायची गरज नाही, पण दिवसभराची उपवाशी येऊ आपण. दोघाला पाठवा, काही घेऊन या हॉटेलमधून. दोघं म्हणले आता हॉटेलमध्ये काय, हॉटेल उघडणार आहे का पहाटे 3ला? अरे त्याला म्हणाव 500 रुपयाला 1 लाडू दे. दोघं पाठवले. चौघं तिथं बसले. पण हे दोघं याच दिवशी टोळीत आले होते.
चार म्हणले का रे याचं काय भाग्य आहे का जन्मभर आपली टोळी चौघाची आणि हे आजच घेतले आणि यांच्या नशिबानं भांडायला लागला. मग बिघडलं काय काय तिकडनं लाडू आणले की पहिले चौघचे चौघही तुटून पडू दोघं मारू मग लाडू खाऊ. हे दोघं म्हणले आपण जर असं केलं तर लाडवात रोगर टाकून नेलं तर आता कुठं मिळेल. अरे मिळते शेतकऱ्याकडे जाऊ त्याला म्हणावं 10,000 रुपयाला 2च थेंब दे ना. आपण नाही खायचं आपण नाही खायचे लाडू ते लाडू खातील आणि मेले म्हणजे मग आपण दोघं वाटून घेऊ. यांचं आधी ठरलं होतं. चौघचे चौघही तुटून पडले मारले दोघं जाग्यावर. म्हणले आता चौघाचा हांडा फक्त आता लाडू खाऊन वाटप करू. पाहता काय माझ्याकडे झाला का वाटप. इथे दृष्टांत आहे. सर्वसामान्य माणसं ज्या धनाकरता प्राणाची आहुती देतात त्या धनाकडे पाहण्याचा साधू संताचा दृष्टिकोन. देखील या धन- या धन मातीके समान, देखील या धन मातीके समान. देखील या धन मृत्यू के समान. देखील या धन मृत्यू के समान. हे नावावी दान रत्न जैसे, तोची साधू ओळखावानी का, तोची साधू ओळखावानी का, तोची साधू ओळखावानी का, तोची साधू ओळखावानी का. नवविधारत्न जैसे दोने, नवविधारत्न जैसे दोने, तोची संत साधू ओळखावानी का, तोची संत साधू ओळखावानी का, तोची संत साधू ओळखावानी का, संत साधू ओळखावानी का. देखील या धन मृतिके समान समलोष्टाश्म कांचना. सोने आणि माती आमा समान हे चित्ती. याकरता पंढरपुरातला एक दृष्टांत सांगतो. हे गोरोबा काका नाही तेही कुंभार समाजाचे संत आहे पण 2-3 मिनिटात सांगतो. राका बायकोचं नाव बंका आणि मुलीचं नाव वंका. कुंभार तो राका अभंग आहे ते घरी गेल्यावर वाचा. कुंभार तो राका कांता त्याची बंका कन्या नाम वंका तिघे जण पंढरी क्षेत्रात राहती आनंदे वाचेने गोविंद स्मरता ती तिघे. आणि ते काय म्हणतात आवा आवा गाडगी मडकी मोठे मोठे डेरे खाली रचला. जाळ पेटवला. सर्व झाल्यावर मांजर आली भक्ष्य घेऊन आणि त्या भोवताल फिरू लागली. आरडत वरडत भोवताली. राका कुंभाराच्या लक्षात आलं की या मांजरीची पिलट डेऱ्यात असेल आणि डेरा तर तळ्याला आहे. आवा पेटलेला आहे. पिल्याचा कोळसा होईल म्हणून राका कुंभाराचं रडणं सुरू झालं. मुलीनं विचारलं. मुलगी 7-8 वर्षाचीच आहे. का रडता बाबा. करावया गेलो प्रपंचाचे हित. मग पापाचे पर्वत झाले माथा. पापाचे पर्वत झाले माझ्या. पापाचे पर्वत झाले. करावया गेलो प्रपंचाचे हित. करावया गेलो प्रपंचाचे हित. प्रपंचाचे हित. पापाचे पर्वत झाले माझ्या. पापाचे पर्वत झाले माझ्या. पापाचे पर्वत झाले माझ्या. करावया गेलो प्रपंचाचे हित पापाचे पर्वत झाले माथा. बेटा या मांजराची पिलं डेऱ्यात असेल आणि पेटला आवा पिल्याचा कोळसा होईल.
कसं काय कोळसा होईल बाबा? तुम्ही म्हणता ना पांडुरंगाचं भजन केलं म्हणजे तो सगळ्याचा सांभाळ करतो, अग्नीपासून त्याचं रक्षण करतो. तुझ्या तोंडात साखर पडो बेटा, आणि जर पिलं वाचली ना वैराग्य घेईल. 3 दिवस भजन करत बसले उपवासी. 7 वर्षाची मुलगी वंका, नवरा बायको. अग्नी शांत झाला आणि मग काढणं सुरू झालं. छोटीशी गाडगी मडकी वरची काढता 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 एकच डेरा राहिला शेवटी, लाल जरद. त्याच्यावरचा एक डेरा उचलला पाटील. आतमध्ये पिलं आनंदानं उड्या मारतात. खेळता ती पिल्ली नामदेव राय लिहितात तसं वाचून दाखवतो मी. हे काही एक होते आटपाट नगर, त्यातलं नाही चालू. खेळता ती पिल्ली डेरियात. रडायला लागला राका कुंभार. मुलीनं विचारलं, मेली वाटतं पिल्ली बाबा? नाही बेटा. मग का रडता? आनंदानं. का? नवसास पावली विठाबाई, नवसात पावली विठाबाई, नवसात पावली विठाबाई. आता वैराग्य सगळे वाटून दिलं पंढरपुरात पाटील. मग जगायचं कसं? तिघांनाही रानात जायचं, उचलतं तेवढं वाळलं सरपण आणायचं, आणि सरपणाच्या मोबदल्यात फक्त डाळपीठ घ्यायचं, दुसरं नाही. वैराग्य. एक दिवस नामदेवाची मुलगी, तिचं नाव आऊ, आणि राका कुंभाराची मुलगी वंका शेजारी शेजारी चंद्रभागेत धुणं धुत होत्या. हिचा सितोडा गेला तिच्या अंगावर, शिंतोडा. येरू म्हणे बाई शिंतोडे येतील. दोघी सारख्याच वयाच्या. वैराग्यवान भक्ताची मुलगी आहे, मी तुझा शिंतोडा सहन होत नाही. माहिती आहे काय वैराग्य? नाटक कर तुझा बाप. आणि तुझा बाप काय करतो? पायात घागऱ्या बांधतो, नाचतो देवाच्या पुढं, बाकीच्या लोकांनी हबप म्हणावं म्हणून. दोघीचं भांडण. आणि जेव्हा ती रडतच आली, नामदेवाला म्हणाली, बाबा तुमच्या कुळाचा उद्धार केला त्या राका कुंभाराच्या. कशाचं वैराग्य? माझ्या बापाचं आहे. तुझ्या बापाचं काय वैराग्य? घागऱ्या बांधून नाचतो म्हणलं. ठीक आहे बेटा, मी देवालाच विचारतो. राका कुंभार आले. मला पाहू दे, वाढत राहतं हे नाही. तुम्हाला गोड वाटतं? अजून नाही वैतागलं मला कोणी. गोड वाटतं पण करतो बरोबर पाटील. नामदेवराय पांडुरंगाकडे आले, पायावर डोकं आपटलं. पहिला प्रश्न विचारला, देवा राका कुंभाराने घेतले वैराग्य, काहो केला त्याग संसाराचा? मला तर नाटकच वाटतो. असं दुसऱ्याला कमी लेखू नये नामा. खरं वैराग्य माझ्या राकाचं आहे. वाटेल तर परीक्षा घेऊ. तिघं परीक्षा घ्यायला आणि तिघं परीक्षा द्यायला. राका, बंका, वंका ज्या जंगलात सरपण आणायला येतात. एका झाडाच्या आड रुक्माई, पांडुरंगन, नामदेवराय लपून बसले. एका वाळल्या लाकडाच्या पुढे चांगलं 1/2 किलो वजनाचं ब्रेसलेट ठेवलं. ते सरपण गोळा करीत करीत राका कुंभार आला. बाजूनं गेला. चमकलं ते. चमकल्यावर बाजूला जाऊ का आपण? साठे सर, सोनं कशाला पाहिजे आपल्याला? सिगरेटच्या पॉकेटमधला कागद जरी चमकला. देव म्हणले, बघ नामा वैराग्य. आणि मग बंका आली. तिनेही बघितलं. ती बाजूला गेली. बाजूला गेल्यावर पुन्हा वापस आली. देवाला वाटतं उचलतं करे बाबा, पण कशा करता आली? 2 वंजळा माती घेतली आणि त्या ब्रेसलेटवर टाकली. का? आम्हाला कळतं लेकरू लहान आहे, 7च वर्षाचं आहे. जर उचललं तर कलंक लागेल. मायबाप पुढे गेल्यावर मग वंका आली. जिथं माती झाकलेली होती आणि रडणं सुरू केलं. मायबाप थांबले. का रडतेस बेटा? पश्चाताप झाला तुमच्या पोटी जन्म घेतल्याचा. का? या मातीवर पुन्हा माती झाकायची गरज काय होती तुम्हाला? आणि मग मायबाप आले आणि कवटायला लेकीला, बेटा आमच्या पुढे गेली, आम्ही सोनं आणि मातीमध्ये फरक समजलो, पण तू सोन्यालाही माती समजली. देखील या धन इथपर्यंत आलो आपण. आता येऊ बरोबर.
देखलिया धन मृतिके समान तोची संत साधू वळे खावाणी का. आता पुढचं नवविध रत्न जायचे धोंडे. बक्षीस समारंभ होता चाटे सर. सर्वांना बक्षीस दिली, मारोतरावला काही दिलं नाही. हे पूर्वीपासूनची पद्धत आहे. उमगरड ज्याचे खरे उपकार आहे त्याला काही नाही, आणि जे कॅमेऱ्याच्या पुढं तोंड घेऊ त्याचे फोटो पहिल्या पानावर. ऐसा मारुती उपकारी ज्याने सीता शोध केली, काय दिलं त्याला? लेना देना कुछ नहीं, अदृष्ट का खेल, विभीषण को लंका, हनुमान जी को तेल. ती दर्शनवारी. सीतामाई म्हणल्या तुम्हाला काही कळतच नाही हो. हे पूर्वीपासूनची पद्धत आहे. तुम्ही सगळ्या जगाला शहाणपण सांगा, पण घरी गेल्यावर तुम्हाला हे ऐकायला मिळतं, तुम्हाला काही कळत नाही. हे ब्रह्मचार्यांना नाही म्हणत मी. ज्याचे खरे उपकार त्याला काही दिले नाही. माझ्या मारुतीला, तुला काय वाटतं सीते, मारुतीला हा राम विसरला असेल? हे बघ, उपकाराच्या यादीत पहिलं नाव माझ्या हनुमंताचं आहे. रात्रभर जागा आहे, याला काय बक्षीस द्यावं पण काही सुचत नाही. शेवटी तर मी ठरवलं पहाटे 5 प्राण देऊन टाकावे. एकही कश्यप काय पुढे आहे का कोणाला पाठ? मलाच येईल म्हणा, पण थोडा उशीर लागतो. एकही कश्योपकाराय प्राणांदास्यामी ते कपे, शेषस्य उपकाराय भवाम ऋणिनो वयम. एका एका उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता 1 प्राण दिला मारुतीला, तर 5च उपकार फिटतील, कारण 5च प्राण आहे. पुन्हा उरलेल्या उपकारात कर्जबाजारी राहावं लागेल. ठीक आहे, तुम्ही नका देऊ, मी देते. माझ्या बापानं दिलेला नवरत्नाचा हार. हे पूर्वीपासूनची पद्धत आहे बरं का मावल्यांनो. सासऱ्याचं 10 तोळ्याचं असू द्या, पदराच्या आत. पप्पाचं 1 तोळ्याचं पदराच्या वर. त्यात दिवाळी 2-4 दिवस झाले आणि मग ते आली गावातून फिरते. आता कोणाला वेळ आहे हो एवढ्या गडबडीमध्ये विचारायचं? पण ते चमकलं की एखादी मावशी नवीन दिसतंय, थांबलीच. हा माहेरी गेलती ना, माझ्या पप्पानं केलं. अरे फुलसांगवीच्या लोकांना काय माहिती आहे, परवा इथूनच नेलं. ही सीतामाईचं चालू आहे. मी देते. माझ्या पप्पाने दिला नवरत्नाचा हार. 1 रत्न पृथ्वीचं मोल आहे पाटील. हनुमानजीला दिला सीतामाईनं. बाजूला गेले आणि 1-1 रत्न दाढखाली रगडून थुंकायचे. काय आले, सीतामाई तुमच्या बापाचा अपमान. तू पहा मारुती काय करतो. रामचंद्र प्रभूने विचारलं, सीतामाईनं विचारलं, अरे 1 रत्न पृथ्वीचं मोल आहे आणि तू दातखाली रगडून थुंकून टाकतो. हे रत्न आहे का आई? रत्न कळत नाही तुला? कळतं ना काय? राम रत्न महम जाने, न जाने रत्न अन्यथा. मी जगात फक्त माझ्या रामाला रत्न समजतो. ज्या रत्नात राम नाही त्याला दगड समजतो. नवविध रत्न जैसे धोंडे नवविधा रत्न जैसे धोंडे, नवविधा रत्न जैसे देखिल्या धन मृत्युके समान, देखिल्या धन मृत्युके समान, धन मृत्युके समान. नवविधा रत्न जैसे धोंडे, नवविधा रत्न जैसे धोंडे, नवविधा रत्न जैसे धोंडे. तोची संत साधू वळखावा निका. देखील अदन मृतिके समान, नवविध रत्न जैसे धोंडे. एवढंच नाही, ज्याची गरज आमचं उलट आहे. कुत्र्यासारखं इमानदार नाही पाटील, आणि मांजरासारखं लबाड नाही. शपथ. पण लबाड मांजराला ताटाच्या जवळ ठेवतो आम्ही, इमानदार कुत्र्याला गेट जवळ. हे नीट आहे का? कुत्र्यासारखं इमानदार नाही. मालकनं कुत्रं गेलं ऊसाची पाहणी करायला. सायंकाळची वेळ फिरता फिरता मालकाचा पाय पडला, सापावर साप चवतायला. दंश झाला चाटे सर. मालक तिथंच मरून पडला. मालक मेला सर्पदंशानं. कुत्रं तिथंच बसलं महाराज. रात्रीचे 12 वाजले. मालक काल नाही, मग कंदिलं लावून लोक पाहायला गेले तर डोळे हिरवे आलेले. डेड बॉडी आणली घरी. कुत्र्याला भाकरी टाकली पाटील, खाल्ली नाही.
रात्रभर विवळत होतं. मोठा माणूस, मोठी प्रेत यात्रा निघाली, कुत्रं मागं मागं आहे. चिता रचली, चितेवर डेड बॉडी ठेवली. तो म्हणतो कुत्रं लांब येड्या बाबळीत जाऊन बसलं होतं. चिता पेटली आणि सगळी चिता धाड 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 पेटली. चाटेसर समाज उठला आणि मग कुत्रं बाबळीतनं पळत आलं आणि टाकली उडी मालकाच्या डेड बॉडीवर. एवढं इमानदार कुत्रं आहे, त्याला आम्ही गेटजवळ ठेवतो. मांजरासारखं लबाड नाही, त्याला ताटाजवळ. एक ब्रह्मचारी होता, त्यानं बोक्या पाळला. हाय बोक्याच होता. सगळे लाड बोक्याचे 10 वर्ष झाले. साठे सर, ते कोण्या गावात घडलं विचारू नका, पटवायसाठी असतं. एक दिवस देवकर मालकानं ते काळ्या पिशवीत आणलं. मराठी कळती ना? हो म्हणाला, काय हरकत आहे. काळी पिशवी टेबलवर ठेवली. फ्रेश व्हायला मालक गेला. नंतर टेबलवरच्या पिशवीजवळ आला तर फक्त पिशवीच होती. बोक्यानं पिशवीच ठेवली. मूड गेला. आतून लावल्या कड्या, सगळ्या खिडक्या बंद केल्या, दारं बंद केली, काठी घेतली. ज्याला 10 वर्षे पाळलं प्राणाच्या पलीकडे. इकडून काठी मारली बोक्या त्या खिडकीवर, तिकडून मारली या खिडकीवर, इकडून मारली त्या खिडकीवर. 9-10 काठ्या चुकवल्या. बोक्याच्या लक्षात आलं, मालक मारतोय मला. दबा धरला, म्हणजे मारली उडी. काढ 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 काढ, नरड फोडलं, मालक मारला जाग्यावर. एवढं लबाड बोक्या आहे त्याला ताटाजवळ. इमानदार कुत्रा आहे त्याला गेट जवळ. संताचं उलट आहे. जे परमार्थाचे विरोधक आहे ते घराच्या बाहेर आणि जे पूरक आहे ते घरामध्ये. काम क्रोध घातले पूर्ण शब्द आले पाहिजे. काम क्रोध घातले बाहेरी. दोघे काम क्रोध दोन्ही घातले बाहेरी. काम क्रोध दोन्ही घातले बाहेरी. काम क्रोध दोन्ही घातले बाहेर. काम क्रोध दोन्ही घातले बाहेर. दोन्ही घातले बाहेर. काम क्रोध दोन्ही घातले बाहेर. कामयेश क्रोधयेश रजगुण समुद्भवा मा शनो महापापमा विद्यनम यह वैरिणम. कामाजी कोतवालेने नागवेली बहुतासी हरिहराची अब्रू घेतो भयना येते अशी जमदागडी दुर्वास नाडिले. महान महान ऋषी चव्हाण बाबा आणि क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्याशी. ही काम आणि क्रोध परमार्थाचे विरोधक म्हणून बाहेर बाहेर काढले. ज्याची गरज आहे ते घरात शांती क्षमा घरी राबवित. पण काम क्रोध दोघे बाहेर घालवणे कशाच्या बळावर? एक लक्षात ठेवा. एकाचं पाटील तिकडची गोष्ट सांगतो. आता काय 4 मिनिट राहिले. 6 खोल्याचं शहरामध्ये त्याचा बंगला होता. 6 खोल्या भाड्यानं दिल्या. पण काही वर्षानं याची मुलं शिकण्याजोगी झाली. त्याला वाटलं दुसऱ्याची खोली भाड्यानं केल्यापेक्षा एखाद्या भाडेकरूला विनंती केली की तुम्ही आता एक जण खोली खाली करा, माझी मुलं शिकायला येणार आहे. म्हणून तो मालक आला आणि सगळ्यांना सांगितले, पहा सगळे निघा असं म्हणत नाही, मी 10 वर्ष काही बोललो नाही. आता माझी मुलं शाळेत शिकण्याजोगी झाली शहरामध्ये, तेव्हा एक खोली खाली करा, बाकीचे थांबा. खोली खाली करा म्हटल्यावर 6 भाडे करू. काय
खोल्या खाली करा. तुम्हाला काही माहित आहे का? कसेल त्याची जमीन, राहील त्याचं घर, आणि तुला वाटेल ते कर. हा ना, मी तिथंच होतो म्हणून सांगतो. हादरला मालक. आता काय करावं, वैतागून गेला. स्टँडवर आला गुमगरड बाबा. एक बुवा दिसला, चंदन, टोपी, 27 वर्षाचं वय होतं बुवाचं. आळंदीहून शिक्षण होऊन पुन्हा जमतेम आला होता. आपण आळंदीकर दिसता. हो, मी ब्रह्मचारी आहे, मला काही कोण नाही, पण 6 खोल्याचं घर आहे शहरामध्ये. तुमच्यासारख्या बुवाच्या नावी लावा म्हणतो. बुवा म्हणले ठीक आहे बुवा. परस्परीनेला बुवा कोर्टात नावी लावून दिलं, पत्ता दिला. हां जा आता बुवा. बुवा आला, अंगणात उभा राहिला. अमुकाचं घर आहे ना हे? हां, माझ्या नावी लावलं सकाळी. असं? पहिला मालक श्रीमंत होता, 5च वर्षात पिटाळून लावला. तुझ्याजवळ गोपीचंदन हरिपाठ आहे बुवा, जरा विचार कर. मग बुवा हादरला. आपल्याला फसवलं वाटतं. आपल्याला काय करायचं आहे म्हणावं घराचं, पण तुमचं अंगण पाहून समाधान वाटलं. काय करणार आहे तुम्ही? आम्ही काय बुवा लोक सप्ताह करू म्हणतो अंगणात. 1 नया पैसा खर्च नाही तुम्हाला. बाकी वर्गणी बाहेरून आणून पंक्ती तुमच्या दारात बसल. 6 भाडेकरू म्हणले का रे, आपली कीर्ती पसरेल सगळ्या तालुक्यातले का 6 भाडेकरूंनी सप्ताह केला. दिलं बुवा सप्ताह करता अंगण. दिलं, पण तुम्ही मध्येच बंद पाडला तर? मग एका चिठ्ठीवर लिहून द्या, अखंड हरिनाम सप्ताहासाठी आम्ही अंगण देत आहोत, आणि खाली 6 जण सही करा. बुवाचं डोकं. पाटील, सप्ताह शब्दच नाही ठेवला बुवानं. चिठ्ठीमध्ये अखंड हरिनामासाठी अंगण देत आहो, सही 6 जणाची. ठेवला कागद खिशात. मोठा मंडप टाकला, बोर्ड लावला, अखंड हरिनाम. सप्ताह शब्दच नाही. 6 करणे आणले, 6 भाडेकरूच्या दाराकडे तोंड. आवाज फुल. बरं, अखंड हरिनाम. पहाटे काकडा, मग पारायण, महिला मंडळाचं भजन, हरिपाठ, कीर्तन, जागर. 2 दिवसात वैतागले सगळे भाडेवाले. म्हणजे काय डोकं दुखवलं रे यांनी. त्यातला एक, कधी संपणार आहे डोकेदुखी? संपणार? तुम्ही व्याकरण शिकला का नाही? तुझ्यासारखा अशिक्षित आहे का? मग व्याकरणात काय आहे? अखंड. आलं वापस. काय झालं? ते धोतरवालं व्याकरण शिकवतं, अखंड म्हणतं, बंद होत नाही म्हणतं. एक भाडेकरू म्हणला, तुझ्या विचारण्यात चूक झाली. हा वारकरी सांप्रदायिक सप्ताह आहे. काला झाला म्हणजे संपतो. आपण जरा पद्धतशीर विचारला पाहिजे होतं, काला कधी आहे महाराज, म्हणजे आम्हाला रजा काढ. आता तूच जा. बुवानं खरं बोला म्हणून गोपीचंदन 2 तुळशीच्या माळा घालून आलं, हे धोतर नेसून. मी 6 भाडेकरूपैकी एक आहे. ठीक आहे, नाही आमच्या मागं व्याप असतो म्हणून विचारायला आलो. काय त्या दिवशी आम्हाला रजा काढता येईल? पुढ्या दिवशी, ज्या दिवशी काला असेल, तेव्हा सप्ताहाचा काला कधी आहे हे विचारायला आलो. काला मी मेल्यावरच होण्याची शक्यता आहे. पाटील हे आलं वापस. काय झालं? वाटोळं झालं का? ते म्हणतं मी मेल्याशिवाय काला होत नाही, आणि ते आपल्यापेक्षा वयानं लहान आहे. पुढचं कळलं वाटतं. आपण मेल्याशिवाय हा बुवा मरत नाही. मग लेका 1-1 लाख रुपये नवरा बायकोला पगार आहे. या टाळकुट्यांच्या नादात जीवन जगल्यापेक्षा त्या खोल्या सोडून गावाबाहेर मोठा बंगला बांधू. माहिती न करता 6 भाडेकरूंनी खोल्या सोडल्या. तसं काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर हे 6 भाडेकरू शिररूपी घरामध्ये शिरलेलं आहे. आणि हा बाहेर काढायचा एकच उपाय म्हणजे शेवटचं चरण. नाम म्हणे नाम गोविंदाचे वाचे,
नाम म्हणे नाम गोविंदाचे नाम म्हणे नाम गोविंदाचे वाचे नाम म्हणे नाम गोविंदाचे वाचे विसंबे नातांचे क्षण मात्रे विसंबे त्यांचे विसंबे ना तोची संत साधू ओळखावा निकाल संभेनादाचे क्षण मात्रे विषंबेना क्षण मात्रे विषंबेना क्षण मात्रे विषंबेना क्षण मात्रे तोची संत साधू ओळखावा निकाल तोची संत साधू